मग हे सोर्सेस म्हणजे ही रत्न कोणत्या कोणत्या देशांमध्ये सापडतात मग? श्रीलंका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार आणि आफ्रिकेतले बरेचसे देश, ह्यांना आपण जेम रिच नेशन्स म्हणू शकतो. तिथे नैसर्गिकच भरपूर रत्न दिसून येतात. श्रीलंका, सिलोन हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्यानमार, बर्मा रुबी सगळ्यांना माहिती आहे. पण हे दोन नुसते प्रख्यात आहेत, पण बाकी भरपूर रत्न ह्या दोन देशांमध्ये पण आहेत. आणि मी जे बाकी देश म्हटलेत ते जेम रिच म्हणू शकतो. भारतही एका वेळेला जेम रिच होता. आपल्याला माहितीच आहे की गोलकोंडा माइन्स डायमंडच्या फेमस होत्या. आता तिथनं जास्त उत्पन्न येत नाही, त्यामुळे त्यांचं कमर्शियल मायनिंग होत नाही. पन्ना माइन्स, एमराल्डच्या माइन्ससुद्धा भारतात होत्या. आपल्याला माहितीच असेल किंवा की काश्मीर सफायर, ब्लू सफायर ह्याला खूप जास्त व्हॅल्यू आहे, पण तो आता मिळत नाही कारण त्याच्या माइन्स पुन्हा तेवढ्या कमर्शियल लेवलच्या राहिल्या नाहीत. त्याचं मायनिंग अजून सुरू परत करू दिलं नाही आहे कारण कॉन्फ्लिक्टेड एरियामध्ये पण आहे. सो भारतही एका वेळेला जेम रिच होता, पण बाकी मी जे सांगितले ते मेन सोर्सेस आहेत.